नमस्कार मित्रांनो. मागच्या काही दिवसापासून विदर्भामध्ये पीक विम्याचं वाटप हे सुरू झालेलं आहे. पण यामध्येच काही शेतकऱ्यांच्या अशा कंप्लेंट येत आहेत, की बाबा आम्हाला कुणाला ₹1300, कुणाला 2500, कुणाला 1200 अशा प्रकारचा पीक विमा हा खात्यावर मंजूर झालेला आहे. त्यामध्ये आमच्या जमिनीचं क्षेत्र देखील जास्त प्रमाणात होतं, तरी देखील एवढी कमी रक्कम कशामुळे गव्हर्नमेंटने आमच्यामार्फत आमच्या खात्यात जमा केली आहे. यामध्ये पैसा खाल्ला कोणी, कंपन्यांनी खाल्ला की काय, अशा प्रकारचा काय घोटाळा झाला, यासंबंधी आमचे कारणं सांगा किंवा बाकीचा पैसा उरलेला जो आहे तो गेला कुठे? हे प्रश्न बऱ्याचशा शेतकऱ्यांना पडलेले आहेत. याच तुमच्या सर्वच प्रश्नांचं एका सोयीने निराकरण व्हिडिओमध्ये केल्या जाणार आहे. व यामध्ये बाकी आता यवतमाळचं तर झालं, पण बाकी शेतकऱ्यांच्या अशा देखील परभणी जिल्ह्याच्या भरपूर प्रमाणात कमेंट आल्या, की बाबा परभणी जिल्ह्यातली एक गावांची जी काही यादी पारित झालेली आहे, त्या गावांच्या यादीवर देखील एक सविस्तर व्हिडिओ बनवून आणा. व आम्हाला उर्वरित जी काही टेंटेटिव्हली डेट ठरवण्यात आलेली आहे गव्हर्नमेंटमार्फत, ती डेट देखील आम्हाला सांगून टाका, म्हणजे आम्हाला थोड्याफार प्रमाणात मदत देखील होऊन जाईल. त्याचमध्ये बघा, आता मी सांगितलं होतं की बाबा शनिवार रविवार सोडून तुमच्या खात्यावर रक्कम जमा होऊ शकते, कारण शनिवार रविवारी बँकांचा कार्यकाळ पाहिजे तेवढा व्यवस्थित चालत नाही. रविवारी तर सुट्टीच असते, शनिवारी अर्धा दिवस. तर या कारणामुळे काही जणांना देखील रकमेचा मेसेज अद्याप आलेला नाही. तर बघा, त्यांच्यासाठी देखील रक्कम ही खात्यावर जमा होणार आहे. किती जमा होईल ह्याच्यामार्फत देखील मी माहिती व्हिडिओच्या शेवटी आधीमध्ये कुठेही देऊ शकतो. त्यासाठी व्हिडिओला अतिशय काळजीपूर्वक बघा. त्याचप्रमाणे परभणी व इतर जिल्ह्यातली गावांची यादी देखील मी सांगण्याचा थोडक्यात प्रयत्न करणार आहे. जी काही यादी आलेली आहे ती तुम्हाला तालुक्याने आहे, महसूल मंडळाने आहे. जर महसूल मंडळ जरी नाही सांगितली तरी डायरेक्ट तुमच्या गावाचं नाव समोर येईल. तर व्हिडिओला आपण वेळ वाया न घालवता सुरुवात करूया. पण त्या अगोदर जर चॅनलवर नवीन असाल तर माझं नाव आहे सम्राट आणि स्वागत आहे तुमचं शेतकरी सम्राट यूट्यूब चॅनलमध्ये. जर चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर केलं नसेल तेही करून घ्या. व माझ्या डाव्या साईडला जो काही बेल आयकन म्हणजेच घंटा दिसतोय त्याला देखील दाबा, म्हणजे पीक विम्या व शेतकऱ्यांची जी काही नवीन नवीन याद्या, नवीन जी.आर येतात त्याच्या संबंधित तुम्हाला सर्वस्व प्रॉपरली माहिती भेटून जाईल. तर बघा, आपण आता परभणी जिल्ह्याची उर्वरित पेंडिंगमध्ये राहिलेली आता गावं बघूया. यामध्ये आधी देखील एक यादी पारित करण्यात आली होती, पण अपडेटेड गावांची नवीन यादी देखील आपल्याकडे आलेली आहे. तर ती यादी आपण आता थोडक्यात आता जाणून घेऊया आपण. त्याचबरोबर परभणी जिल्ह्यात आता जे काही मेन तालुके आहेत, गंगाखेड तालुका आहे, जिंतूर तालुका आहे, त्यानंतर परभणी, पाथरी, सेलू, सोनपेठ, मानवत तालुका, पालम व पूर्णा एवढ्या तालुक्यातले पाहायला गेले तर आता तुम्हाला मी थोडक्यात आता आढावा देतो. गंगाखेड तालुक्यातले 98 गावं आहेत यामध्ये. त्यानंतर जिंतूरमधले 101 गावं, त्यानंतर परभणी तालुक्यातली 131 गाव, त्यानंतर पाथरी तालुक्यातले 56, पालम तालुक्यातले 81, पूर्णा तालुक्यातले 90, मानवत तालुक्यातले 54 व सेलू व सोनपेठ हे एकंदरीत मिळून जवळपास 131च्या आसपास गावं पारित झालेली आहे. तर यामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या ज्या गावांची ज्या गावांचा निधी व शेतकरी संख्या जास्त आहे अशी मेन गावं मी सांगतो. यामध्ये जर तुमच्या गावचं जर नाव आलं नाही तर कृपया तुम्ही देखील कमेंट करून सांगा, म्हणजे तुमच्या गावची जी काही येणारी रक्कम आहे तुमच्या खात्यावर कधी जमा होईल याच्या संबंधित तुम्हाला लवकरात लवकर माहिती भेटून जाईल. तर बघा, आपण आता परभणीतले मेजर तालुके घेऊया, म्हणजे ज्यांचा निधी हा जास्त प्रमाणात आहे बाकी तालुक्यांपेक्षा. यामध्ये आता आपण गंगाखेड, जिंतूर व परभणी यांचा आपण स्टार्टिंगला उल्लेख करणार आहोत. तर बघा, त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, तुमचा जो मेन प्रश्न आहे की पीक विमा एवढी खात्यावर कमी का जमा झाली, याच्यासंबंधी देखील या गावाची यादी झाल्यानंतर मी एक अपडेट देणार आहे. त्यासाठी व्हिडिओला काळजीपूर्वक शेवटपर्यंत बघा. तर बघा, व्हिडिओला आपण कंटिन्यू करूया. आता बघा, गंगाखेड तालुक्यातले आपण एक एक करून गावं जाणून घेणार आहोत. यामध्ये बघा, आंतरवेली गाव आहे, त्यानंतर अकोली गाव आहे, अरबुजवाडी गाव आहे, त्यानंतर आनंदनगर आहे, आनंदवाडी देखील आहे, त्यानंतर इले गाव आहे, इसाद आहे, उंडे गाव आहे, उंबरवाडी आहे, त्यानंतर उखळी खुर्द आहे, त्यानंतर काड्याची वाडी आहे, कांगणेवाडी आहे, कातक रवाडी आहे, कासारवाडी आहे, त्यानंतर कोदरी आहे, कौडगाव आहे, कौडगाव झाल्यानंतर खंडाळी आहे, खळी आहे, खादगाव आहे, त्यानंतर खोकलेवाडी आहे, गुंजेगाव आहे, गोदावरी तांडा आहे, त्यानंतर गौंडगाव आहे, गौंडगाव झाल्यानंतर गवळवाडी आहे, घटांग्रा आहे, घटांग्रा तांडा देखील आहे. तर बघा, यानंतर चिच टाकळी आहे, चिलरगवाडी आहे, जावळा रुमणा आहे. मित्रांनो, जर तुम्हाला थोडा आवाजाचा जर प्रॉब्लेम असेल तर कृपया तुमचा वॉल्यूम थोडा इन्क्रीज करा, कारण नॉईज कॅन्सल मला थोडासा प्रॉब्लेम येतो आहे, म्हणजे आवाज पाहिजे तसा त्या प्रमाणात तुम्हाला जर ऐकायला येत नसेल तर. त्यानंतर झोला आहे, कंटिन्यू करूया आपण. टाकळवाडी आहे, त्यानंतर डोंगरगाव शेळगाव आहे, त्यानंतर डोंगर जवळ आहे, डोंगर पिंपळा देखील आहे, ढवळकेवाडी आहे, ढेबेवाडी आहे, तांदूळवाडी आहे, त्यानंतर दगडावाडी आहे, दामपुरी आहे, दुसलगाव आहे, देवकतवाडी आहे. तर बघा, आता ह्यामध्ये आणखी शेतकऱ्यांना हा देखील प्रश्न पडला असेल की बाबा तुम्ही हे गावं सांगताय, पण बाकी जिल्ह्यांचं काय, बाकी जिल्ह्यांच्या गावांची यादी कधी करा, कारण त्यामध्ये आता नांदेडचे बरेचसे शेतकरी ते देखील म्हणत होते. पण एकाच व्हिडिओमध्ये एवढी सगळी गावं करणं, कारण तुम्हाला गावांची संख्या मी आत्ताच थोडक्यात सांगून टाकली, तर एवढी सगळ्या गावांची यादी एका व्हिडिओमध्ये कव्हर करणं हे पॉसिबल नाही आहे, जरी यादी आलेली असल्यास.
तर बघा त्यानंतर आता आपण यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण जे मेन जिल्हे आहेत म्हणजे 512 कोटीचा नांदेडचा निधी असेल, त्यामध्ये तुरीचा, कापसाचा, मुगाचा हे इत्यादी जे हे आलेले आहेत, त्या गावांची यादी देखील आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर बघा आता आपण आणखी व्हिडिओला कंटिन्यू करूया. तर बघा त्यानंतर फुगरावाडी आहे, त्यानंतर बोथी आहे, बोथी तांडा देखील आहे, बोर्डा आहे, त्यानंतर भांबरवाडी आहे, भेंडेवाडी आहे, त्यानंतर मरगळवाडी आहे, मरगळवाडी झाल्यानंतर मसला आहे, माखणी आहे, मानकादेवी आहे, मालेवाडी आहे, मालेवाडी झाल्यानंतर मुळी आहे, मुळी झाल्यानंतर राणी सावरगाव आहे, रुमना जावळा देखील आहे, लिंबेवाडी आहे, लिंबेवाडी तांडा आहे, त्यानंतर वागदरा आहे, वागदरा तांडा आहे, वागदरी आहे. ज्या मित्रांनो त्यामध्ये ज्या गावाची रक्कम व शेतकरी संख्या खूप कमी आहे, मी त्या गावांची कृपया नावं घेणार नाही. जर त्या गावचं कोणी राहिलं असेल तर कृपया तुम्ही कमेंट करू शकता किंवा इंस्टाग्रामच्या DMची देखील लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही DM करून देखील तुम्हाला पाहिजे ती अपडेट भेटू शकते. तर बघा त्यानंतर कंटिन्यू करूया आपण. सांगळेवाडी आहे, त्यानंतर सायळा सुनेगाव आहे, सिरसम आहे, सुनेगाव सयाला आहे, त्यानंतर सुप्पा तांडा आहे, सुरळवाडी आहे आणि हरंगुळ आहे. बघा गंगाखेड तालुक्यातले एवढे गावं मी आता कव्हर केलेले आहेत. आता ह्यानंतर आपण परभणी तालुका घेऊया. परभणीमध्ये बघा मेन आता अमदापूर आहे, आर्वी आहे, आळंद आहे, आसोळा आहे. आसोळा आणि आसोला हे 2 गावं आहेत वेगवेगळे, यामध्ये कन्फ्यूज होऊ नका तुम्ही. त्यानंतर उखलाड आहे, उजळ आंबा आहे, त्यानंतर उमरी आहे, उमरी व उमरा हिंगोली जिल्ह्यामध्ये देखील उमरा नावाचं गाव आहे. तिथे अतिवृष्टीची नुकसान भरपाईचं वाटप तिथे झालेलं आहे. शेतकऱ्यांच्या खात्यावर 10,000 9,000 कोणाच्या खात्यावर जी काही रक्कम आहे, ज्यांचं जमिनीचं जेवढं काही क्षेत्र आहे त्यानुसार रक्कम तिथे देखील जमा झालेली आहे. जर त्याचे देखील तुम्हाला काही पुरावे पाहिजे असतील तर ते देखील मी व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की देईल, कारण येणारा व्हिडिओ हा अतिवृष्टी नुकसान भरपाई संबंधित सविस्तरपणे हा तो व्हिडिओ असणार आहे. तर बघा त्यानंतर त्याचबरोबर तुम्हाला बँकेत मेसेज क्रेडिट झालेला देखील मी मेसेज दाखवू शकतो. इथपर्यंत देखील मी तुमची मदत करायला तयार आहे. त्यानंतर तुम्ही देखील व्हिडिओच्या कमेंटमध्ये सांगून तुमची रक्कम देखील कमेंट करा, म्हणजे तुमची देखील आम्हाला मदत होऊन जाईल. तर बघा त्यानंतर करडगाव आहे, कारेगाव आहे, कारला आहे, काष्टा गाव आहे, किन्होळा आहे, त्यानंतर कैलासवाडी आहे, कौडगावतर्फे सिंगणापूर देखील आहे, कौतमवाडी आहे, खानापूरतर्फे झरी देखील आहे, गोकुळवाडी आहे, गोविंदपूर आहे. तर बघा मित्रांनो परभणी जिल्ह्याचे जवळपास 40% गावं आपण कव्हर केलेली आहेत. जशी आपण आता अपडेट येईल तशी आपण आता उर्वरित देखील गावं पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करूया, कारण व्हिडिओची गावांची संख्या देखील खूप जास्त प्रमाणात आहे व व्हिडिओ देखील खूप मोठा होऊ शकतो. प्रेक्षक देखील आता तुम्ही पाहणारे व्ह्यूज देखील थोडेफार बोर होऊन जात असाल. तर बघा जी काही अपडेट आहे आपण उर्वरित गावांची पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल, लाईक केला असेल, सबस्क्राईब केला असेल आपली अपेक्षा करतो. तर चला अशीच महत्त्वाची माहिती घेऊन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.